तर नमस्कार मित्रांनो, आपण आज लई दिवसानंतर ब्लॉगमध्ये आलेलो आहोत. तसंच तर आपलं लव्ह मॅरेज झालता, थोडा सीन झालता, सोशल मीडियावर जास्त येता आलं नाही. तरी आपल्या सपोर्टानं मला खूप आधार भेटलेला आहे की आता आपणाला एक मुलगी झालेली आहे. एका वर्षानंतर मी लॉंग व्हिडिओ टाकतोय. कारण की असं झालं होतं की आम्ही पळून गेलो होतात आळंदीला लग्न करण्यासाठी. पण लग्न वगैरे सगळं झालं आमचं. पण आम्हाला अनेक माझ्या बायकोच्या घरचे कधीच कोणीच बोललं नाही, एक मुलगी झाली तरी बी. पण माझं एक विनंती आहे आपणाला की लग्न आपल्या हितासाठी आपण पळून जाऊन करू शकतो, लव्ह मॅरेज म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कारण की हा गोष्टीचा त्रास त्यावेळेस आपल्या बायकोला काही नाही वाटणार. पण ज्या वेळेस आपल्याला पळून गेल्यानंतर तिला ज्यावेळेस तिची आठवण येते तिच्या घरच्याची, त्यावेळेस खूप त्रास होतो, आपणाला पण होतो आणि तिला पण होतो. त्यामुळं पळून जायचं असेल तर आधी तिच्या घरच्याला सांगा, नाही म्हणले तर मग जाऊ नका. कारण की तशी तर माझी लाईफ खूप चांगली चाललेली आहे. एक मुलगी झाली, तिकडे बायकोच्या घरच्याचे बोलून झालेत आम्हाला, तरी आम्हाला काहीही नाही वाटत. कधी फोन नाही करत, काय नाही करत, लावला तर उचलीत नाहीत. पण आपण एक राहायचं की आपली बायकोला कधीच वेगळं सोडून राहायचं नाही. कामं असो, धंदे असो, सगळे करून तिला व्यवस्थित टाईम द्यायचा. टाईम नाही दिला तर तिला वाटणार की आपणाला टाईम देणं, आपण आपली चूक झाली, आपण अशी चूक नाही करायची. कारण की तिला ज्या गोष्टी जी आवडत नाहीत ते आपण कधीच करायचं नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपले ब्लॉग रोज येणार, नवीन येणार, आपल्या मुलीसोबत येणार, मुलासोबत येणार. आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि आपण रोज एक ब्लॉग टाकू. चांगला कॅमेरा आहे आपल्यापाशी, ब्लॉगिंग रायडरमधून चालन. आणि आपले खूप खूप ब्लॉग येणार आहेत. थोडा 1 महिना झाला आहे आता मुलीला, तोही खेळतं. ठीक आहे. मी आज आलतो शेतामध्ये. तर आपणाला आज शेतामध्ये पाणी म्हणते. शेतामध्ये नांगरपाळीचं काम चालू आहे. तर चला, मी आज पाणी देऊन येतो त्याला आणि आपले व्हिडिओ असेच राहणार चालू. चला, जय महाराष्ट्र.